गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण एक्सेप्शन ऑफ द लॉ ऑफ डिमांड पाहिलं होतं. देन आता आपण बघणार डिटर्मिनंट्स ऑफ मार्केट डिमांड, म्हणजे मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा इफेक्ट होतो, मार्केट डिमांडवरती कोणकोणत्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडतो. सो त्याच्यामध्ये फर्स्ट म्हटलंय तर प्राइस ऑफ कमोडिटी एक्स. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राइसचं. जर तुमची एखाद्या प्रोडक्टची प्राइस जास्त असेल तर कस्टमरची डिमांड असते की कमी प्राइस मध्ये तो प्रोडक्ट मिळावा, आणि ज्या वेळेला त्या वस्तूची प्राइस कमी होते तेव्हा काय होतं, त्या वस्तूची डिमांड वाढते. सो यालाच म्हटलं तर द प्राइस ऑफ द कमोडिटी. मग अशा पद्धतीने प्राइस जी आहे ती कमोडिटीवरती अशा पद्धतीने इम्पॅक्ट करते. सेकंड, द प्राइस ऑफ सबस्टिट्यूट ऑफ एक्स. म्हणजे काय, सपोज तुम्ही ह्याचा एक रेनॉल्डचा पेन आणायला तुम्ही मार्केटमध्ये गेलात. रेनॉल्डचा पेनची किंमत तुमची 10 आहे. ओके, जो रेनॉल्डचा पेन आणायला 10 पेन आणायला तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं की रेनॉल्ड म्हणजे जो पेन आहे, रेनॉल्डचा पेन 10 आहे, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून दुसरा एक पेन तिथं अवेलेबल आहे. त्या पेनची प्राइस मात्र 8 आहे. म्हणजे तुम्हाला 2 स्वस्त पडला. म्हणून मग तुम्ही, त्याचा इफेक्ट काय झाला तर तुमच्या प्रोडक्टला सबस्टिट्यूट दुसरा प्रोडक्ट तिथे आहे आणि त्याची प्राइस कमी आहे, याचा परिणाम तुमच्या म्हणजे रेनॉल्ड पेनच्या डिमांडवरती झाला. आलं लक्षात. सो त्याच्यामध्ये प्राइस ऑफ सबस्टिट्यूट ऑफ एक्स. सो सबस्टिट्यूटची जी प्राइस आहे ती सुद्धा तुमच्या डिमांडवरती इफेक्ट करत असते, एक्स्ट्रा डिमांडवरती इफेक्ट करत असते. देन इन्कम ऑफ द कन्झ्युमर. आता बऱ्याच वेळा काय होतं की प्राइस सेम राहते किंवा क्वांटिटी सुद्धा सेम राहते, पण तरी सुद्धा डिमांड वाढते. मग कशामुळे, तर बऱ्याच वेळा काय होतं की कन्झ्युमरचा जो इन्कम वाढला, तुमचा इन्कम वाढल्याच्या नंतर आपले इन्व्हेस्टमेंट वाढतात. जसं की सपोज आता बाईक आहे, बाईकची आता प्राइस कमी नाही झाली तरी सुद्धा जसं जसं तुमचं पेमेंट वाढेल, तुमचं जर इन्क्रीमेंट झालं तर तुमचं इन्क्रीमेंट झाल्याच्या तुम्ही बाईक घेण्याचा विचार कराल. म्हणजे प्राइस कमी नव्हता सुद्धा जर तुमचं इन्कम वाढत असेल तर डिमांड ऑटोमॅटिकली वाढणार आहे. सो त्याच्यामुळे इन्कम ऑफ द कन्झ्युमरचं इन्कम सुद्धा काय करतो की या डिमांडवरती इम्पॅक्ट करतो. देन द साईज ऑफ मार्केट मेजरेबल बाय द साईज ऑफ पॉप्युलेशन. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की मार्केटचं जे पॉप्युलेशन आहे ते मार्केटच्या डिमांडवरती इम्पॅक्ट करत असतो. म्हणजे जर खेडमध्ये पॉप्युलेशनच तेवढं नाही, आता खेडमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर डॉमिनॉज किंवा मी म्हणतो बर्गर किंग असेल, डॉमिनॉज असेल, KFC असेल किंवा मॅकडॉनल्ड्स असेल, हे असे मोठमोठे रेस्टॉरंट का होत नाहीयेत, तर त्याच्या मागचं रिझन आहे की त्याला लागणारं तेवढं पॉप्युलेशन इथं नाहीये. म्हणजे काय की मार्केटचं डिमांड हे तिथल्या पॉप्युलेशन वरती सुद्धा डिपेंड राहतं. लक्षात, जेवढं पॉप्युलेशन तेवढं मार्केटचं डिमांड जास्त, पॉप्युलेशन जेवढं कमी तेवढं डिमांड कमी. सो ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. देन नेक्स्ट आहे द कंपोजिशन ऑफ द कन्झ्युमर. कंपोजिशन ऑफ द कन्झ्युमर म्हणजे काय, तर पॉप्युलेशन आहे मार्केटमध्ये, पॉप्युलेशन आहे, पण ते पॉप्युलेशन डिवाइड केलेलं आहे. मीन्स इथे एज वाईज डिवाइड, की एजेड लोक, ओल्ड जनरेशन जास्त आहे, यंग जनरेशन कमी आहे, चिल्ड्रन्स कमी आहेत, त्याच्यानंतर लेडीज पर्टिक्युलर आहेत किंवा जेंट्स एवढे आहेत. सो त्याच्यानुसार डिवाइड केलंय. सपोज एखादं कॉस्मेटिक्स विकायचं म्हटलं तर त्या जेंट्सला फायदा नाहीये, मग ते पॉप्युलेशन असून सुद्धा त्याच्यामध्ये लेडीज पॉप्युलेशन असणं गरजेचं आहे. किंवा सपोज किंडर जॉय विकायचंय, किंडर जॉयसाठी मुलांची गरज आहे, चिल्ड्रनची गरज, पण चिल्ड्रनचे तेवढे नसतील तर मग ते किंडरच्या त्या ठिकाणी त्याला डिमांड राहणार नाही. सो पॉप्युलेशनची जी काही डिव्हिजन आहे किंवा पॉप्युलेशन कशा पद्धतीने डिवाइड झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा डिमांड डिपेंड राहते. देन युटिलिटी ऑफ द कमोडिटी. सो नेक्स्ट वन, युटिलिटी ऑफ द कमोडिटी. युटिलिटी ऑफ द कमोडिटी म्हणजे काय, की त्या पर्टिक्युलर कमोडिटीचा वापर तुम्ही किती करणार आहात. जर तुमचा वापर जास्त असेल तर तुमची डिमांड जास्त असणार, जर तुमचा वापरच नसेल, तुम्ही ती गोष्ट युजच करणार नसाल तर त्याची डिमांड कमी असणार आहे. त्यालाच म्हटलं तर युटिलिटी ऑफ द कमोडिटी. देन टेस्ट अँड फॅशन.
आता एखादी गोष्ट जर तुम्हाला सपोज तुम्ही आता मार्केटमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही. खेडमध्येच किती सारे कॅफे झालेले आहेत. सुरुवातीला एखाद्या कॅफेची टेस्ट तुम्हाला आवडली, तर त्या कॅफेची डिमांड वाढते. ओके. सो कॅफेमधल्या एखाद्या प्रॉडक्टची तुम्हाला टेस्ट आवडली, तिथे डिमांड वाढते. पण जर त्याच वेळेस नवीन एखादा कॅफे सुरू झाला आणि तिथली टेस्ट तुम्हाला आवडायला लागली, तर ऑटोमॅटिकली ह्या कॅफेची डिमांड कमी होऊन तुम्ही नवीन कॅफेची अँड देन फॅशन. फॅशन मीन्स व्हॉट? सपोज आज एखादी फॅशन मार्केटमध्ये आलेली आहे. जसं की मध्यंतरी तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही. तर मध्यंतरी मोहब्बते मूव्ही आला. मोहब्बते मूव्ही आल्याच्यानंतर ते जशी यूज पॅन्ट त्याच्यामध्ये शाहरुख खानने यूज केलेली आहे. त्या पद्धतीने फॅशन झाली मार्केटमध्ये की त्या पद्धतीच्या पॅन्ट्स घालायच्या. पण काही काळानंतर मार्केटमध्ये काहीतरी नवीन ट्रेंड आला. मग ती फॅशन तशीच बंद पडली. सो फॅशननुसार सुद्धा डिमांड बदलत राहतात. सो मार्केटमध्ये आता सध्याला जी फॅशन आहे, त्या पद्धतीने मार्केटमध्ये त्याला डिमांड होईल. आणि एकदा का ती फॅशन ओल्ड झाली, त्याच्याऐवजी कोणतीतरी नवीन फॅशन मार्केटमध्ये आली, की त्या फॅशनचं डिमांड पूर्णपणे निघून जातं. सो फॅशन सुद्धा तुमच्या डिमांडवरती अशा पद्धतीने इम्पॅक्ट करत असते. देन आता सायकॉलॉजी ऑफ द कस्टमर्स. आता कस्टमरची सायकॉलॉजी म्हणजे काही वेळेस काय असतं, की काही लोकांना एक सवय असते, की मला चांगली क्वालिटी बघूनच प्रोडक्ट घ्यायचं. मग ते चीप म्हणजे कमी किमतीचं नसेल तरी चालेल. त्याची किंमत जरी जास्त असेल तरी चालेल, पण चांगल्याच क्वालिटीची पाहिजे. ही झाली एक सायकॉलॉजी. सेकंड सायकॉलॉजी, की मला प्रोडक्ट चांगला नसेल तरी चालेल, मला कमी किमतीमध्ये प्रोडक्ट मिळाला पाहिजे. ही झाली सेकंड सायकॉलॉजी. त्याच्यानंतर काही लोक तर म्हणजे त्यांना असं नाही म्हणू शकत, की सगळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांचं असं म्हणणं असतं, की जे बाकीच्यांकडे जी वस्तू आहे, त्याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं पाहिजे. म्हणजे जे बाकीच्या कोणाकडेच नाहीये. सो माझ्याकडे ती काहीतरी वेगळं असेल. सो अशा पद्धतीची डिमांड करणारे सुद्धा लोक आहेत. सो ज्या पद्धतीने कन्झ्युमरची सायकॉलॉजी असेल, त्या पद्धतीने त्यांची डिमांड बदलणार आहे. सो सायकॉलॉजी ऑफ द कन्झ्युमर. देन ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेल्समॅनशिप. आता बऱ्याच वेळा जे प्रोडक्ट असतात किंवा प्रोडक्टचा जो सेल असतो, तो त्याच्यावरती इम्पॅक्ट कशाचा पडतो, तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आणि सेल्समॅनशिप. ज्या पद्धतीने तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कराल, ज्या पद्धतीने तुमचे सेल्समन असतील, त्या पद्धतीने तुमच्या प्रोडक्टला सेल येणार. सेल्समन चांगला असेल, त्याने सगळ्याशी रिलेशन चांगले ठेवले, तुमच्या प्रोडक्टला डिमांड होणार. तुमची ऍडव्हर्टाइजमेंट अट्रॅक्टिव्ह असेल, लोकांना ती आवडत असेल, त्याच्यातून लोकांना खूप सारं म्हणजे नॉलेज मिळत असेल तुमच्या प्रोडक्ट विषयी, तर लोक काय करणार, तुमच्या प्रोडक्टला डिमांड करणार. सो ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेल्समॅनशिप. देन स्पेशल इन्फ्लुएन्स मध्ये काय येतं, की काही प्रोडक्ट असतात की जे सीझनल असतात. लाईक छत्री. छत्री तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये युज करू शकता, हिवाळ्यामध्ये त्याचा युज होत नाही. रेनकोट हा फक्त तुम्ही पावसामध्ये युज करू शकता. स्वेटर हे फक्त तुम्ही हिवाळ्यामध्ये युज करू शकता. सो अशा पद्धतीने काही प्रोडक्ट आहेत की ज्यांना फक्त सीझनल डिमांड असते. जसं की नारळ असेल, फुलं असतील. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ते सीझनल डिमांड वरती आहेत, की ज्या वेळेला त्याचं सीझन असेल त्यावेळेस ते विकले जातात. सो अशा प्रोडक्टला म्हटलं जातं स्पेशल इन्फ्लुएन्स, की त्यांच्या डिमांडवरती स्पेशल इन्फ्लुएन्स असतो. देन एक्सपेक्टेशन्स अबाउट फ्युचर प्राइस. म्हणजे सपोज आता मी आज कांदे घ्यायला तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि कुणीतरी सांगितलं, की उद्या कांद्यांचा भाव जो आहे तो ₹100 होणार आहे. आता उद्या जर ₹100 होणार असेल, तर मला आज साठा करून ठेवणं गरजेचं आहे. मग मी आज 2 पोती 50-50 किलोची 2 पोती मी आजच विकत घेतली. कारण का विकत घेण्याच्या मागचं कारण उद्या भाव वाढणार आहे. सो फ्युचरचा विचार करून फ्युचर ची प्राइस जी आहे ती समोर ठेवून ठेवल्यामुळे काय झालं, की आजच्या डिमांडवरती त्यांचा इम्पॅक्ट पडला, की आजचं डिमांड वाढलं. कारण अशी माहिती लागली, की फ्युचरमध्ये प्राइस वाढणार आहे. त्याचा इम्पॅक्ट कशावर झाला, तर आजच्या डिमांडवरती झाला. सो हे झाले आपले डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. देन येतं नेक्स्ट मुवमेंट्स अलॉंग द कर्व वर्सेस शिफ्ट ऑफ कर्व्स. आता इथे आपण बघूयात कर्व्स दिलेले आहेत. मुवमेंट. आता याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला हा कर्व बघा. त्या कर्व मध्ये काय म्हटलं पहिलं, की एक्सपान्शन, एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. आता याच्यामध्ये बघा, ज्या वेळेला त्यांनी तेच म्हटलेलं आहे, ज्या वेळेला प्राइस ओपी हे दिसते ओपी ची कमी होऊन OP1 आली. प्राइस किती होती ओपी, ती कमी होऊन किती आली OP1. त्याच वेळेस डिमांड काय झाली बघा,
OM होती ती काय वाढून झाली OM1. म्हणजे काय झालं की प्राइस कमी झाली आणि डिमांड वाढला, ह्याला म्हटलं जातं एक्सटेन्शन ऑफ डिमांड. आणि त्याच्या अपोजिट ज्यावेळेला प्राइस P1 वरून P गेली, P वरती OP1 वरून OP म्हणून झाली, म्हणजे वाढली, इन्क्रीज झाली प्राइस, त्यावेळेस डिमांड काय झाले बघा, डिमांड OM1 वरून OM1 वरून OM वरती आलं. म्हणजे काय झालं की त्यावेळेस डिमांड जे आहे ते कमी झाली, ह्याला म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. आलं लक्षात? ज्या वेळेला प्राइस कमी होते आणि डिमांड वाढतं त्यावेळेस त्याला म्हटलं जातं एक्सटेन्शन ऑफ डिमांड. आणि ज्या वेळेला प्राइस वाढते आणि डिमांड कमी होतं त्यावेळेस त्याला म्हटलं जातं कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. हे दोन्ही तुम्हाला येऊ शकतात ह्याच्यासाठी MCQ साठी, त्याच्यामुळे हे रिफर करून ठेवा. Then both extension and contraction of demand can be shown by movement along the same demand curve. त्याच्यानंतर येते इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड. हे झालं एक्सटेन्शन आणि कॉन्ट्रॅक्शन. आता बऱ्याच वेळा होतं आपण रेग्युलर वापरामध्ये एक्सटेन्शन आणि इन्क्रीज याला एकत्र यूज करतो, म्हणजे जिथे एक्सटेन्शन म्हणू शकतो एखाद्या ठिकाणी किंवा इन्क्रीज म्हणू शकतो, किंवा ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन म्हटलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्शनला आपण रायमिंग वर्ड कुठला अजून यूज करू शकतो, तर याच्यामध्ये डिक्रीज सुद्धा यूज करतो. सो पण इकॉनॉमिकली ज्यावेळेला आपण विचार करतो तेव्हा एक्सटेन्शन आणि इन्क्रीज ह्या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे, तो कसा आहे ते त्यांनी इथे दाखवलेलं आहे की ते येते इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड. ओके, इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड मध्ये काय आहेत बघा, when factors of that price of the commodity influence the demand for the commodity, then we have either increase or decrease in demand. म्हणजे ज्या वेळेला काय म्हटलं त्यांनी फॅक्टर्स अदर दॅन प्राइस सोडून बाकीचे फॅक्टर ज्या वेळेला तुमच्या कमोडिटीवर इन्फ्लुएन्स इन द डिमांड वरती इम्पॅक्ट करतात त्यावेळेस तुम्हाला एकतर डिमांड मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज डिमांड तुम्हाला दाखवला जातो. सो इथे मला डिमांड इज सेड टू हॅव इन्क्रीज व्हेन, डिमांड कधी वाढतं ते दिलेलं आहे, ऍट द सेम प्राइस मोर इज डिमांडेड. म्हणजे ज्यावेळेला प्राइस सेम असते पण त्यावेळेस डिमांड वाढत जातं, त्याला रिझन काय? फर्स्ट वन, राईज इन इन्कम. मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुमचं इन्कम वाढलं, कस्टमरचं इन्कम वाढलं, डिमांड वाढणार, प्राइस सेम असली तरी डिमांड वाढणार. राईज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट्स, जर त्याचे सबस्टिट्यूट म्हणजे जसं की तुम्हाला मी मगाशी म्हणाले रेनॉल्डचा पेन विकत घ्यायचा आहे, त्याची किंमत 10 रुपीज आहे, पण त्याच टायमात सेलोग्रिफरचा जो होता तो 8 रुपयाला आधी होता, पण त्याची किंमत 8 सोडून 12 झाली. ओके, मग सबस्टिट्यूटच्या प्राइस वाढल्यामुळे आता तुम्हाला स्वस्तातला पेन घ्यायला कोणता परवडतो, तर रेनॉल्डचाच. म्हणून तुम्ही काय केलं, पुन्हा रेनॉल्डची डिमांड वाढली. म्हणजे राईज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट, ज्याला सबस्टिट्यूटची प्राइस वाढते त्यावेळेस काय होतं की त्या पर्टिक्युलर कमोडिटीचं जी काही डिमांड आहे ती वाढते. देन फॉल इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंट. फॉल इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर सो फॉल इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर इथे कॉम्प्लिमेंटरी प्राइस ज्या आहेत त्या कमी झाल्याच्या नंतर सुद्धा काय होतं की डिमांड जे आहे ते वाढत जातं. देन डी, चेंज ऑफ टेस्ट इन फेवर ऑफ कमोडिटी, की ती ज्या काही त्या प्रोडक्टची जी काही टेस्ट आहे किंवा त्या कमोडिटीची टेस्ट आहे ती काय झाली की फेवर मध्ये वाढत चालली किंवा चांगली होत चालली, चेंज मध्ये फरक होत चाललाय, किंवा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की त्याच्या क्वालिटीमध्ये फरक होत चाललाय, क्वालिटी चांगली होत चालली, सो क्वालिटी वाढली, चांगली झाली, त्याची डिमांड वाढणार आहे. देन अँड इन्क्रीज इन पॉप्युलेशन, तिथलं पॉप्युलेशन, मार्केटमधलं पॉप्युलेशन वाढलं, ऑटोमॅटिकली डिमांड वाढणार, मग जरी प्राइस तुमची कमी नाही झाली तरी. अँड देन redistribution of income to group who favor this commodity. redistribution of income who, याचा अर्थ काय की ज्या लोकांना वस्तू खरेदी करायच्या किंवा ज्या लोकांची डिमांड आहे त्यांच्याकडून पुन्हा एखाद्या पर्टिक्युलर काळामध्ये कुठून तरी पैसा आला तर ते त्याची डिमांड ऑटोमॅटिकली वाढणार आहे. ओके, सो हे झाले डिमांड इन्क्रीज होण्याचे रिझन्स. देन होतं द हायर प्राइस द सेम क्वांटिटी इज डिमांडेड. त्याच्यानंतर सेकंड, ऍट द सेम प्राइस मोर इज डिमांडेड, म्हणजे सेम प्राइस मध्ये डिमांड वाढली. देन द हायर प्राइस द सेम क्वांटिटी डिमांडेड, म्हणजे जरी प्राइस वाढली तरी डिमांड तुमचा आहे तेवढाच राहतो. लेट अस अज्युम द बिगिन्स विथ दॅट
वेन प्राइस इज ओपी क्वांटिटी डिमांडेड इन ओएम. आता काय म्हटले बघा, ओपी क्वांटिटी इज प्राइस वेन प्राइस इज ओपी, प्राइस किती आहे ओपी, quantity demanded is OM. Okay. Now at the same price, OP more is demanded. Show by arrow number 1. OP more is demanded. Okay. So OP more is demanded. इथे दिसतं बघा. OP जर जास्त डिमांड झाला, या कर्वला बघा, इथे बघा, OP more is demanded, or at the higher price the same quantity OM is demanded. शोन एरो नंबर 2. हे बघा, आता इथून ओपी आता इथे आहे, हा जो ओपी इथे गेला, ओके, म्हणजे पी इन्क्रीज झाला. सो ओपी जर इन्क्रीज झाला तर त्याच वेळेस इथे पुन्हा हा ओएम चा एरो दाखवतो बघा, तर ओएम सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. सेम टाइम डिमांडेड, both this condition tends to reveal that the demand curve will shift to the right, and we have to demand curve D2 D3. D2 D3 म्हणजे D1 हा D आणि D1 होता, then D2 D3. Therefore when demand increase the demand curve shift upward to the right. म्हणजे ज्या वेळेला काय म्हटलंय, डिमांड इन्क्रीज होतं त्यावेळेस डिमांड कर्व जो आहे तो कुठे शिफ्ट होतो, अपवर्ड टू द राईट, राईट साइडला अपवर्डली काय होतं, शिफ्ट होतो. देन डिमांड इज सेड टू हॅव डिक्रीज वेन, आता डिमांड डिक्रीज कधी होतं, ऍट द सेम प्राइस, ऍट द सेम प्राइस ओपी लेस इज डिमांडेड, त्या सेम प्राइसला ओपी लेस इज डिमांडेड, डिमांड जे आहे ते कमी होते. का, दिस मे बी ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. तर मग त्याला रिझन्स कोणकोणते आहेत डिमांड डिक्रीज व्हायला? इन्कम्स माइट हॅव डिक्लाइन, इन्कम कमी झालं, प्राइस सेम असलं तरी त्याची डिमांड कमी होते. देन द प्राइस ऑफ सबस्टिट्यूट्स माइट हॅव फॉलन, सबस्टिट्यूटची प्राइस कमी झाली, म्हणजे जसं मग कशी म्हटलं की रेनॉल्डची पेनची 10 रुपीज प्राइस होती, त्याच वेळेस सेलो ग्रिपरची 12 झाली म्हणून रेनॉल्डची डिमांड वाढली. त्याच पद्धतीने रेनॉल्डची प्राइस 10 रुपये आणि सेलो ग्रिपरची प्राइस पुन्हा डिक्रीज झाली, सो 7 रुपीजला आली, तर त्याच्यामुळे काय झालं की रेनॉल्डची डिमांड होती ते कमी झालं. द प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स माइट हॅव रायझन, आता त्याच्यासोबत लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या किमती वाढल्या, तर त्या प्रोडक्टचं काय होतं, जसं की आता मी कालच तुम्हाला सांगितलं की साखर चहा बनवायची आहे, चहासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, साखर, चहा पावडर आणि तुमचं मिल्क. ओके. सो या तिन्ही गोष्टींमध्ये जर साखरेची किंमत, मगाशी काय म्हटलं की साखरेच्या आणि चहाची जरी किंमत, चहा पावडरची किंमत कमी झाली म्हणून दुधाला डिमांड वाढू शकते, ओके, सेम प्राइस मध्ये. पण इथे जर उलट झालं की साखरेची आणि चहा पावडरची किंमत वाढली तर दुधाची डिमांड कमी होऊ शकते. ओके. सो अशा पद्धतीने याला म्हटलं ते कॉम्प्लिमेंटरी गुड्स माइट हॅव रायझन. देन द टेस्ट ऑफ कन्झ्युमर मे हॅव बीन चेंज अगेन्स्ट द कमोडिटी, म्हणजे त्याची टेस्ट जी होती ती चेंज झाली किंवा क्वालिटी जी आहे ती घसरत गेली, तरी त्याच्या डिमांडवरती इम्पॅक्ट होतो. देन पॉप्युलेशन माइट हॅव डिक्रीज, तिथलं पॉप्युलेशन कमी झालं तर त्याचाही इम्पॅक्ट काय होतो की तुमचा डिमांडवरती होतो. देन रिडिस्ट्रीब्युशन इन्कम मस्ट हॅव गोन अवे फ्रॉम ग्रुप्स हू फेवर्ड दिस कमोडिटी, म्हणजे जे लोकांकडे पैसा येणं कमी झाल्यामुळे सुद्धा, ज्या लोकांना गरज आहे प्रोडक्टची पण त्यांच्याकडे पैसेच येत नाहीये, तरी त्याची डिमांड कमी होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं, ओके, देन नेक्स्ट आहे ऍट द लोअर प्राइस द सेम क्वांटिटी मे बी, आता इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, आता सेम सेम कर्व आहेत, फक्त उलटा केलाय. डी1 जो कर्व होता तो आधी होता मगाशी, आणि D2 D3 जो होता तो नंतर होता. आता इथे काय केलंय, D1 सॉरी डी अँड D1 जो आहे तो आधी आहे आणि D2 D3 मागे आहे. म्हणजे काय इथे त्यांनी काय केलंय की प्राइस सेम ठेवले, पण त्याच्यामुळे काय झालं की कमोडिटी मध्ये सॉरी क्वांटिटी मध्ये जे आहे, सॉरी क्वांटिटी डिमांड मध्ये जे आहे ते डिफरन्स दिसतो, क्वांटिटी डिमांड डिक्रीज झाले, म्हणजे कर्व जो आहे तो शिफ्ट झालाय, कुठे शिफ्ट, डाऊनवर्ड टू द लेफ्ट, लेफ्ट साइडला डाऊनवर्ड शिफ्ट झालाय. ओके. देन
द सप्लाय शेड्यूल्स अँड सप्लाय कर्व्स. ओके, त्यांनी काय म्हटलं, आता इथे बघा सप्लाय कर्व सप्लाय शेड्यूल मध्ये त्यांनी हा चार्ट दिलाय, तो आधी बघा. प्राइस एक्स, क्वांटिटी एक्स डिमांडेड बाय बी पर डे. प्राइस एक्स आणि क्वांटिटी डिमांडेड बी पर डे. ज्याला प्राइस किती होती इथे दिले 5, त्यावेळेस क्वांटिटी डिमांड किती होती 32. प्राइस 4, क्वांटिटी डिमांडेड 28. प्राइस 3, क्वांटिटी डिमांडेड 24. प्राइस 2, क्वांटिटी डिमांडेड 18. प्राइस 1, quantity demanded 12. Price 0.5, quantity demanded 7. The supply schedule indicates that individual seller is prepared or the offer more units for sale at higher price and few units at lower price. म्हणजे ज्या वेळेला प्राइस जास्त होती, सेलिंग इथे सेल दिलेला आहे सप्लाय शेड्यूल, की म्हणजे ज्याला 5 रुपये प्राइस होती त्यावेळेस जास्त सेल झाला, 4 रुपये प्राइस झाला त्यावेळेस 28 रुपये म्हणजे कमी सेल झाला. सो इंडिया सप्लाय शेड्यूल रिफर्स टू द टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस अमाउंट्स ऑफ कमोडिटी एक्स विच इज इंडिव्हिज्युअल सेलर in prepared to sell at different possible price at any given time. One is supply only 12 units of X. We can thus consider different possible prices and pitch against then the corresponding units of X which a seller is prepared to sell at any given time. When against the list of price, we indicate the corresponding units of X which is seller prepared to sell at any given time and represent the price quantity relationship in a tabular arrangement. We get the इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल. तर म्हणजे बघा, प्राइस एक्स म्हणजे ज्यावेळेला त्याला जास्त प्रॉफिट मिळाला त्यावेळेस त्याची सेल त्याने जास्त सेल केला. ज्यावेळेला कमी प्रॉफिट मिळाला म्हणजे रुपीज त्याची प्राइस कमी मिळाली, ज्यावेळेला त्याला 5 रुपये प्राइस मिळाली त्याच्या प्रोडक्टची, त्यावेळेस त्याने 32 प्रोडक्ट सेल केले, सप्लाय दिला. देन ज्यावेळेस त्याला त्याच्या प्रोडक्टची 4 रुपये प्राइस मिळाली त्यावेळेस त्याने 28 प्रोडक्ट सेल केला. सो जसजशी त्याची प्राइस कमी होत झाली त्याच पद्धतीने त्याने सप्लाय सुद्धा कमी देत गेला. मग अशी ह्याच्यामध्ये कसं होतं, डिमांड मध्ये वेगळं होतं. डिमांड मध्ये काय होतं, प्राइस कमी झाली डिमांड वाढायचा. तर ह्याच्यामध्ये काय दिलंय की प्राइस कमी झाली सप्लाय कमी होतो. ओके, सो इंडिव्हिज्युअल सप्लाय कर्व ह्याच्यामध्ये 2 सप्लाय कर्व. फर्स्ट आहे द इंडिव्हिज्युअल सप्लाय कर्व. मगाशी जसं आपण डिमांड मध्ये पाहिलं की मार्केट डिमांड कर्व आणि इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व, त्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल सप्लाय कर्व. आता इथे दिसते तुम्हाला, ही आहे इकडे प्राइस आणि इथे आहे क्वांटिटी सप्लाय ऑफ एक्स. सो ज्या वेळेला प्राइस तुमची वाढत गेली सप्लाय कर्व वाढत गेला. सो इथे प्राइस वाढली सप्लाय वाढतो. देन द मार्केट सप्लाय शेड्यूल. ओके, द मार्केट सप्लाय कर्व इज, आता इथे मार्केट सप्लाय शेड्यूल मध्ये मग आपण सेम चार्ट मार्केट डिमांड मध्ये सुद्धा पाहिला होता. तिथे मध्ये इंडिव्हिज्युअल एकाच, मगाशी काय इथे एकाच इंडिव्हिज्युअलचा विचार केला, तर इथे 2 इंडिव्हिज्युअल. सो वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स ज्या वेळेला मिळून एकत्र येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं मार्केट डिमांड किंवा मार्केट सप्लाय. आता इथे 2 कर्व येतील, मिस्टर ए, मिस्टर बी आणि ओव्हरऑल. सो इथे पण तुम्हाला तेच दिसतं की प्राइस जी आहे प्राइस वाढत गेली सप्लाय वाढत जातो. आलं लक्षात. सो मार्केटमध्ये इंडिव्हिज्युअल डिमांड असू देत किंवा मार्केट डिमांड असू देत, हे लक्षात ठेवायचं. सॉरी, मार्केट सप्लाय असू देत किंवा इंडिव्हिज्युअल सप्लाय असू देत, हे लक्षात ठेवायचं की प्राइस वाढली सप्लाय वाढतो. सेम डिमांड मध्ये काय लक्षात ठेवायचं, प्राइस कमी झाली डिमांड वाढतं, त्याच्यानंतर प्राइस वाढली डिमांड कमी होतं. देन प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. आता इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की ज्याला मार्केटमध्ये तुम्ही जाल त्या मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय याला तेवढंच महत्व आहे. जसं त्यांनी म्हटलंय की एखादं कापड कापण्यासाठी जे तुम्ही सीझर वापरता, सीझरला दोन्ही साईडला ब्लेड असतात. सर त्या दोन्ही साईडच्या ब्लेडचा ज्यावेळेला यूज कराल त्याच वेळेस तुमचं काय होणार, ते कापड कट होणार. त्याच पद्धतीने मार्केटमधली ही सीझर म्हणजे डिमांड आणि सप्लाय. म्हणजे ज्यावेळेला एखाद्याला खरेदी करायची, परचेस करायची गोष्ट, तो ज्या वेळेला डिमांड करेल त्याच वेळेस समोरचा जो सप्लायर आहे तो त्याला सप्लाय देईल. सो डिमांड आणि सप्लाय दोन्ही जे आहेत त्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत मार्केटमधल्या. त्याच्यामुळे त्याचं शेड्यूल असणं गरजेचं आहे. आता इथे डिमांड आणि सप्लाय शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. प्राइस पर युनिट कमोडिटी, आता जे आपण मागच्या याला पाहिलं त्याच पद्धतीने डिमांड क्वांटिटी डिमांडेड आणि क्वांटिटी सप्लायड.
आता इथे काय होणार आहे, प्राइस वाढली सप्लाय वाढतो, पण प्राइस वाढली डिमांड कमी होतं. ओके, म्हणजे हे दोन्ही कर्व जे आहेत ते कसे इम्पॅक्ट करणार, तर वाईस वर्सा इम्पॅक्ट करणार आहेत. कारण ज्यावेळेला सप्लाय कर्व कमी येईल त्यावेळेस डिमांड कर्व वाढेल, आणि ज्यावेळेला डिमांड कर्व कमी येईल, डाऊनवर्ड येईल, त्यावेळेला सप्लाय कर्व अपवर्ड जाईल. इथे बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, हा आहे तुमचा डिमांड कर्व आणि हा आहे सप्लाय कर्व. आता इथे बघा, ज्या टायमाला डिमांड कर्व तुमचा डाऊनवर्ड होतोय त्या टायमाला सप्लाय कर्व अपवर्ड होत चाललाय, आणि ज्यावेळेला सप्लाय कर्व इकडून डाऊनवर्ड होईल त्यावेळेस डिमांड कर्व जो आहे तसा अपवर्ड होत जाईल. आलं लक्षात? सो यांचं कॉम्बिनेशन जे आहे ते वाईस वर्सा आहे. आता इथे पण शिफ्ट इन सप्लाय, सप्लाय ओनली. आता इथे फक्त सप्लाय आहे, दिसतं. प्राइस P1 टू P, प्राइस कमी झाली, सप्लाय कमी होत आला, आणि डिमांड वाढत गेली. ओके, सेम त्या इथे तसंच आहे. प्राइस, इथे प्राइस वाढली, सप्लाय अपवर्ड गेला, आणि डिमांड जे आहे तो काय झाला, कमी होत गेला. दिसतंय, डिमांड कमी होत गेला. इथे एरोने दाखवलंय बघा, डिमांड कमी होत चाललंय, सप्लाय वाढलंय. सेम इथे पण याच्यामध्ये शिफ्ट इन डिमांड ओनली. आता इथे फक्त डिमांडचा विचार करा. प्राइस P1 टू P2, प्राइस वाढली, डिमांड कर्व डाऊनवर्ड आले. ओके, देन इथे प्राइस पुन्हा, सॉरी, प्राइस वाढली, डिमांड कर्व डाऊन, प्राइस कमी झाली, डिमांड कर्व जो आहे ते अपवर्ड होत गेले, वाढत गेले. ओके, सो अशा पद्धतीने शिफ्ट ऑफ बोथ सप्लाय अँड डिमांड. आता इथे दोन्ही दाखवलेले आहेत बघा कर्व, सेम ह्याच्यामध्ये तसंच. P1 टू P2 आलं, प्राइस P1 वरून P2 वरती आली, डिमांड कर्व जे आहेत ते काय झालं, वाढत गेले बघा डिमांड, आणि सप्लाय डाऊनवर्ड होत आलंय. सेम त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा, क्वांटिटी मध्ये सुद्धा ते प्राइस दिसते सगळीकडे. सो हेच आहे. देन मार्केट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पॉइंट म्हणजे काय, की हे तुम्हाला महत्वाचं असतं. आता इथे दाखवतो तुम्हाला, याच्यातलं एकच कर्व कुठला तरी घ्या, हा डिमांड कर्व आणि सप्लाय कर्व. आता हा ज्या ठिकाणी इथे जॉईंट झाला, डिमांड कर्व सप्लाय कर्व, म्हणजे जिथे डिमांड आणि सप्लाय इक्वल टू होतात त्या ठिकाणचा जो पॉइंट असतो त्याला म्हटलं तर इक्विलिब्रियम पॉइंट. काय म्हणतोय मी, डिमांड आणि सप्लाय ज्या ठिकाणी एकत्र होतात त्या पॉइंटला म्हटलं जातं इक्विलिब्रियम पॉइंट. ओके, सो इथे आपले जे आहे फर्स्ट युनिट संपलेलं आहे. आता आपण सेकंड युनिट जो आहे आपला त्याला उद्यापासून स्टार्ट करूयात. ओके, आता आपलं फक्त स्टॅटिस्टिक्सचा फर्स्ट युनिट संपायचा आहे. एफसीचा पण सेकंड युनिट चालू झालेला आहे आपला, आणि आता इकॉनॉमिक्सचा पण सेकंड युनिट चालू होईल उद्यापासून.